कधी विचार केलाय का? ज्या वर्गखोलीतून आपण अ, आ, ई शिकलो, ज्या फळ्याने आपल्याला पहिलं स्वप्न दाखवलं, तीच मराठी शाळा आज हळूहळू शांत होत चाललीय. आज त्या वर्गात हसणं नाही, गोंगाट नाही, फक्त बंद पडलेले बाक आणि फळ्यावर लिहिलेला एक शब्द, बंद. मग प्रश्न असा आहे, खरंच मराठी शाळा संपतायत का? आणि जर संपत असतील तर आपण अजूनही गप्प का आहोत? ही फक्त एका गावाची गोष्ट नाही. ही मुंबईपासून महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत पसरलेली एक वास्तव परिस्थिती आहे. शहर असो किंवा गाव, मराठी माध्यमांच्या शाळा एक-एक करून बंद पडत चालल्या आहेत. ही भावना नाही, ही आकडेवारी आहे. मुंबईत 2014-15 साली BMCकडे 368 मराठी माध्यमांच्या शाळा होत्या. आज 2023-24 मध्ये हा आकडा फक्त 262 वर आला आहे. म्हणजे 10 वर्षात 100हून अधिक मराठी शाळा बंद पडल्या. फक्त शाळाच नाहीत, तर विद्यार्थी संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झालीय. 2019-20 मध्ये मराठी शाळांमध्ये सुमारे 1,32,000 विद्यार्थी शिकत होते. आज हीच संख्या साधारण 85,000पर्यंत खाली आली आहे. जवळपास 35% घट. हे आकडे एकच गोष्ट स्पष्ट सांगतात. मराठी शाळा फक्त बंद होत नाहीयेत, तर त्यांची पिढीही हळूहळू कमी होत चालली आहे. पण असं का घडतंय? पहिलं कारण, पालकांचा वाढता इंग्रजीकडे कल. इंग्रजी म्हणजेच यश असा गैरसमज समाजात तयार झालाय. दुसरं कारण, मराठी शाळांमधील पुरेशा सुविधा नाहीत. डिजिटल शिक्षण, आधुनिक वर्गखोल्या आणि पुरेसे शिक्षक अनेक ठिकाणी उपलब्ध नाहीत. तिसरं, मराठी माध्यम म्हणजे मागास हा धोकादायक विचार हळूहळू समाजात रुजवला गेला. आणि चौथं, धोरणात्मक पातळीवर मराठी शिक्षणाला पुरेसं प्राधान्य न मिळणं. याचा परिणाम फक्त शाळांवर होत नाही. मराठी शाळा बंद म्हणजे मराठी शिक्षक बेरोजगार. मराठी शाळा बंद म्हणजे ग्रामीण आणि गरीब मुलांना महागड्या इंग्रजी शाळांकडे जबरदस्तीने ढकलणं. आणि सर्वात गंभीर परिणाम, मराठी शाळा बंद म्हणजे आपल्या भाषेच्या मुळावर थेट घाव घालणं. आज प्रश्न असा नाही की इंग्रजी शिकायची की नाही. प्रश्न असा आहे, मराठी सोडून पुढे जायचं का? मराठी शाळा वाचवणं ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. ही जबाबदारी आहे पालकांची, शिक्षकांची आणि आपली सगळ्यांची. जर आपण आज गप्प बसलो, तर उद्या मराठी शाळा हा शब्द फक्त पुस्तकांमध्ये उरेल. म्हणूनच आजच ठरवूया, मराठी शाळा वाचवा, मराठी भाषा वाचवा आणि आपली ओळख वाचवा.